नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा. इंटरनेटवाला लव. श्यामली आजारी होती म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. पण नुसतं झोपून तिला कंटाळा यायचा म्हणून मोबाईलवर इंटरनेट सुरू केले. तिथे तिची ओळख दीपेश या व्यक्तीशी झाली. सुरुवातीला ती त्याला टाळत होती, पण हळूहळू त्याच्या मेसेजचे उत्तर ती देऊ लागली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघे भिन्न भाषेचे होते. ती मराठी भाषा आणि तो गुजराती भाषा बोलायचा. त्यामुळे ते हिंदीतून चॅटिंग करायचे. दोघांची खूप छान मैत्री जमली. दीपेश हिऱ्यांचा व्यापारी होता, तर श्यामली एक मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. दोघेही विवाहित होते. दोघांनीही वयाची 40 ओलांडली होती. कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या दोघांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्यानंतर स्वतःसाठी विरंगुळा म्हणून ते इंटरनेट वापरत होते. दोघेही एकमेकांना सुखदुःख सांगत होते. आपापल्या संसारात सुखीही होते, पण कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना देखील समजले नाही. दीपेशने प्रथम पुढाकार घेतला आणि आपल्या मनातील गोष्ट तिला सांगून टाकली. तिलाही तो आवडायचा. तिनेही ती गोष्ट स्वीकारली. कामातून वेळ मिळेल तेव्हा दोघे गप्पा मारायचे. पण त्यांनी या मैत्रीला कधी कुटुंबाच्या मध्ये येऊ दिले नाही. दोघेही विवाहित होते, त्यामुळे त्यांच्या नात्यात काही बंधनं होती. किंबहुना त्यांनी ती स्वतःच घातली होती. आपापल्या जोडीदाराला सोडायचे नाही. आपले बाह्य नाते आपल्या वैवाहिक आयुष्यात येऊ द्यायचे नाही. थोडा वेळ आभासी जगात जगायचे आणि पुन्हा आपल्या जगात परत जायचे. हा त्यांचा दिनक्रम होऊन गेला. एकामागून एक दिवस जात होते आणि त्यांच्यातील भावनिक जवळीक देखील वाढू लागली. पण कधी त्यांनी एकमेकांना वचनात बांधून घेतले नाही. दीपेश श्यामलीला आपली अर्धांगिनी मानू लागला. तसे त्याने एकदा बोलून दाखवले देखील. पण हे फक्त आभासी जगात. ते प्रत्यक्ष कधीच सोबत राहू शकणार नव्हते. एव्हाना 3 महिने लोटले त्यांच्या मैत्रीला. श्यामलीचा वाढदिवस जवळ आला होता. यावेळी तुला छानसं गिफ्ट देईन मी, ते तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस, असं आश्वासन देखील दीपेशने श्यामलीला दिले होते. ती त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत दिवस मोजू लागली. पण अचानक दीपेश श्यामलीपासून दूर राहू लागला. तिला टाळू लागला. ती ऑनलाईन आली की तो ऑफलाईन जायचा. तिला काहीच कळेना दीपेश असा का वागतोय. तिने खूप मेसेज केले, विचारण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. काही नाही झाले इतकंच तो बोलायचा. नंतर तर त्याने उत्तर देणेही सोडून दिले. कदाचित त्याचे प्रेम सीमेपलीकडे गेले असावे. पत्नी आणि श्यामली या दोघींची तो तुलना करू लागला असावा. स्वतःला दोघींचा गुन्हेगार समजू लागला. अपराधीपणाची भावना त्याच्यात दिसू लागली होती. अशावेळी ती दोघेही एकाच वेळी ऑनलाईन असली तरी त्यांच्यामध्ये फक्त शांतता असायची. मुखसंभाषण असायचे. दोघे फक्त एकमेकांचा ऑनलाईन असल्याचा ग्रीन सिम्बॉल तासनतास पाहत राहायचे, पण काही मेसेज नाही करायचे. न राहून एक दिवस श्यामलीने त्याला विचारले, मुझसे कोई भूल हुई है क्या? क्या हुआ है? तुम मेरे मैसेज का जवाब क्यों नहीं देते? तरीही दीपेश काहीच बोलला नाही. तो ऑफलाईन जाईल म्हणून तीच म्हणाली, बस 5 मिनट रुक जाओ, मेरे सवालों के जवाब तो देते जाओ, फिर चाहे कभी मुझसे बात ना करना, तुम्हें मेरी कसम है. ती खूप कळवळीने बोलत होती. शेवटी न राहून त्याने उत्तर दिले, अपना साथ यहीं तक था. जब शाम को घर जाता हूँ और अपनी पत्नी का चेहरा देखता हूँ तो मुझे मेरा प्यार गलती लगने लगता है. जैसे मैंने उसका विश्वास तोड़ा है, उससे बेवफाई की है, उसे नज़रें नहीं मिला पाता, बहुत बेबस महसूस करता हूँ. तुम बहुत अच्छी हो, साफ दिल की हो. हमने जो किया गलत किया. हमारा रिश्ता आगे चल के हमारी शादीशुदा ज़िंदगी को ख़राब ना कर दे, इसलिए मैं ये सब ख़त्म कर रहा हूँ. तुम अपनी ज़िंदगी में खुश रहना. तुम्हें सब कुछ मिले ये दुआ करता हूँ. हे सगळं वाचताना ती खूप रडू लागली. तिने मग उत्तर दिले, जन्मदिन का बहुत खूब तोहफा दिया है तुमने. सच कहा था तुमने. ज़िंदगी में कभी भूल नहीं पाऊंगी. शुक्रिया. तुम भी खुश रहो हमेशा.
तुम्हें दुनिया भर की सारी खुशी मिले, अलविदा। दीपेश ने मैसेज केला, मेरे पास सब कुछ है, किसी बात की कमी नहीं है। तुम्हें ज़िंदगी में किसी बात की या मदद की ज़रूरत हो तो मुझे मैसेज करना, मैं अपने हैसियत के मुताबिक तुम्हारी मदत ज़रूर करूँगा। हे वाक्य श्यामलीच्या जखमेवर मीठ लावल्यासारखे वाटले। ती निशब्द होती। तिला जाणवलं आपल्या दोघात गरीब श्रीमंतीचे अंतर आले आहे। त्याने हे वाक्य जाणून बुजून बोलले असावे, जेणेकरून ती त्याच्यावर तिरस्कार करेल। जाता जाता तो शेवटचे वाक्य टाइप करू लागला, दुआ करना, मेरी किस्मत अगर अच्छी होगी तो अगले जन्म में हम फिर मिलेंगे, एक दूसरे के जीवन साथी बनेंगे, कभी जुदा नहीं होंगे, अलविदा। आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।